हाय, वेलकम बॅक टू हॅलो सायली. आणि नेहमीप्रमाणे हॅलो सायली मध्ये तुमचे सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही बघितलंच आहे, आम्ही नाशिकला आलो आहोत फिरायला. ह्याच्या आधीचा ब्लॉग पण तुम्ही बघितला असेलच. आम्ही पेरूची वाडी आणि पंचवटीला गेलेलो आणि पंचवटीला पण आम्ही खूप फिरलो. सगळीकडे व्हिडिओ नाही शूट केला आम्ही, कारण देवस्थान आहे आणि सगळीकडे अलाउड पण नसतं आणि आम्ही केलं पण नाही शूट. तर तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. त्याच्यानंतर आम्ही आलोय विलावर. आम्ही एक विला बुक केलाय नाशिक मध्येच आणि आम्ही तिकडे आलोय रात्री आम्ही जेवून झोपलो आणि आता सकाळी उठून मस्त सगळेजण फ्रेश झालेत. अजून आमच्या बाबू फ्रेश नाही झाल्या, बाकीच्या सगळ्यांची आंघोळ झाली ऑलमोस्ट. आता आमच्या अर्जुनला आंघोळ करायचे. आणि खरंच इथे खूप छान विला आहे, तिथं गॅस सुद्धा आहे. आम्ही बाहेर नाश्ता करता घरीच नाश्ता बनवलेला आहे पोह्यांचा आणि तो सुद्धा फार सुंदर झाला बरं का. तुम्हाला विला आम्ही दाखवूच पूर्ण कसा आहे. इथे मस्त किचन आहे, 3 बेडरूम्स आहेत, हॉल आहे आणि गॅलरी सुद्धा आहे तिथे. तर विला तर तुम्हाला आम्ही दाखवणारच आहोत. आधी आम्ही नाश्ता करून घेतो. हे बघा, इथे नाश्त्याला बसले आहेत मामी, मावशी, मामा, आजी, मम्मी. हा लिव्हिंग रूम आहे या विलाचा. हे बघा, आणि ह्या पोरांची मस्ती चालू आहे. इकडे डायनिंग टेबल पण आहे, गॅलरी आहे, लिव्हिंग रूमची गॅलरी आहे ही. आमच्याकडे एवढी चिल्लर पार्टी आहे. चवच वेगळी. मला तर तसंच वाटायला लागलं. नाशिकचं पाणी वेगळं, टेस्ट पण वेगळी. हे जे पोहे हे आम्ही इथून दुकानातून आणले होते आणि सकाळी आम्ही नाश्त्याला पोहे बनवले. तर सगळ्यांनी पोट भरून पोहेचा नाश्ता केलेला आहे सध्या. आणि एक सरप्राईज कमिंग सून आहे, कारण की तुम्हाला माहीत असेल आज कुणाचा बड्डे आहे. जर माहीत नसेल तर मी सांगतो तुम्हाला. आज सायली ताईचा बड्डे आहे, तर त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे. ते आम्ही थोड्याच वेळात आणणार आहे या विलावरती. आम्ही मोठं असं काहीतरी करणार आहे लवकरच. हे नव्हतं सांगायचं, एवढं फॉर्मल बोलते तू. आणि पोहे बनवलेत ना. आता आपल्या घरामध्ये कसं सगळं सामान अवेलेबल असतं, पण इथे एकाने कांदा आणला, एकाने मिरची आणली, एकाने नंतर कोथिंबीर आणली. झोपटोवरून काही झोपटोवरून ऑर्डर केलं, काही स्विगीवर केलं, म्हणजे काही लक्षात राहत नाही की नेमकं काय असतं. आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल असतात. सगळं झालं आणि हळदच राहिली, परत हळद जाऊन आली. नंतर मग समीरला पाठवलं, तो हळद घेऊन आला, कारण हळद तर पोह्यामध्ये पाहिजेच. आपल्या घरनं या मटेरियल घेतलं असतं. काय करते अहिल्या? काय खेळते? आम्ही हे ब्लॉक्स खेळतोय. काय खेळते अहिल्या? व्हेरी गुड. असं टच करून बघायचं कुठला इझी. मित्रांनो, आता सध्या आम्ही आलो इथे केक आणायला. आज साईताईचा बड्डे होता, त्यामुळे मी तिला एक केक सरप्राईज म्हणून देणार आहे. तर हे बघा मित्रांनो, आम्ही इकडे नाशिकमध्ये आलो आहे आणि आता सध्या आम्ही इथे जेडीज केक्स अँड मोर्समध्ये इथं आम्ही केक घ्यायला आलेलो आहे. तर आता आम्ही इथे केक घेतलाय आणि केक सोबत फोडायला 2 मी हे पण घेतले ते सेलिब्रेशनचे बॉक्सेस. आणि आता आम्ही हॉटेलला परत प्रोसीड करतोय. तर आम्ही आता इथून निघतोय. चलो, बाय बाय. God bless you. May God bless
मी एकदम शांत बसलाय त्याला जास्त केक वाढदिवस Happy birthday to you, Sally. Happy birthday to you, Sally. Happy birthday to you, Sally. Happy birthday to you. श्रीला सगळ्यात जास्त केक द्या. तुम्ही शांत बसा. ओके ओके. तिघांना. चला आता व्हिडिओ चालू आहे. आता सगळे स्माइल करा. यस तू कर. Smile. आईल्या काल कसं होतं ते आपलं सीता मैया की ते बोल. हा. सीता मैया की जय. सीता मैया की जय जिजाऊ. जय शिवराय. लाडू मोदक घेऊन या. पुढच्या वर्षी लवकर या. हाती घोडा पायची जय कन्हैया लाल की. हे बघा हे किचन आहे. आता आम्ही निघालोय. हा एक बेडरूम होता. हा लिव्हिंग रूम. इकडे गॅलरी. गॅलरीमध्ये डायनिंग एरिया आणि इथे हा मस्त झोपाळा आहे. आता वरती दाखवते मी. हा चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. इथे अहिल्या श्रीशा श्री खूप म्हणजे खूप खेळलेत. आणि इथून वरती गेल्यानंतर ह्या स्टेअरकेसने वरती जायचं. आणि इकडे आहे बेडरूम्स. हा एक बेडरूम. इथे एक कमी गादी पण घेतलेली त्यांच्याकडून, एक कबर्ड. आणि हे जे दिसतंय तर ही आहे गॅलरी. छोटीशी गॅलरी, क्यूट क्यूट. इथे वॉशरूम आहे बेडरूमला अटॅच्ड. हा दुसरा बेडरूम. आणि तिथे ह्या बेडरूमला अटॅच पण वॉशरूम. आणि इकडे पण गॅलरी सेम आहे. या बेडरूमला 2 गॅलरी आहेत. इथे एक आणि इकडे एक. आणि इथे पण एक गादी आहे बरं का. जर खूप जण असतील तर इथे पण झोपू शकतो एक माणूस. तर असा आहे हा विला. वरतून बघा कसा व्ह्यू आहे. खूप मजा केली आम्ही इकडे. मला हे खूप आवडलं. हा टेबल मला खूप आवडला. वेलकम टू सुला वाईन्स. चला आत बघूया काय काय आहे. आमचे ह्या दोघी बघा चंगू मंगू आहेत. ह्या दोघी एकमेकांना सोडत नाही. आणि इकडे येऊन पण ह्या दोघींचं चाललंय. आता मस्त बाईक चालवणारी आई ते थांबणारी बर का. थांबणार ना तुम्ही दोघी? आम्ही जातो आत. हा हा थांबणार ना? चलो बाय. किल्ल्या श्रीशा. हे बघा ह्या दोघींची बाईक झाली. आता ह्या सायकल चालवणार आहेत दोघी. मजा येते तुम्हाला खूप. चला आता आम्ही जातो मॉल मध्ये. मॉल मध्ये चालले? हा आम्ही आमच्या खेळण्यांच्या मॉल मध्ये चाललो आणि कपड्यांच्या मॉल मध्ये आम्ही जे पाहिजे ते घेणार. वा वा. आम्ही जातो. हा तुम्ही खेळा मग. आणि आम्ही सुद्धा पेरूच्या वाडीला पण चाललोय. मस्त आईस्क्रीम, पेरूची आईस्क्रीम खायला, ॲनिमल्स बघायला. आम्ही मागच्या वेळेस पण गेलेलो पण तेव्हा पाऊस पडतो. त्याच्यामुळे आम्ही आज परत जाणार. बघूया पाऊस पडतोय का.
आम्ही आता आत चाललो आहे. मस्त ग्रीनरी आहे इकडे. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त ग्रीनरी आहे. आणि इकडे बॉटल्स. अर्जुन, कुठे चालला तू? कुठे चालला? हा बाबू. हे बघा, इथे सगळं त्यांनी दिलंय काय काय. आत आपण चाललो आहोत. आता एंटर करत आहोत. येता येत आले का? आहे इथे शॉप आहे आणि इथे सगळ्या बॉटल्स आहेत. वाईनचा आणि आपला दूर दूरपर्यंत संबंध नाही आणि आपण आलो इथे पहिल्यांदा. Enjoy yourselves. Like many entrepreneurs. हमारा guided tour and रहेगा 20. हे बघा, इकडे फर्मेंटेशन प्रोसेस होते. किती मोठे मोठे टँक आहेत आणि या सगळ्या स्टील बॉडीज आहेत. बघा, इथे एजिंग होतं वाईन्सचं. हे बॅरल आहेत. हे बघा, इथे टेस्टिंग रूम आहे आणि आम्ही टेस्टिंगचे तिकीट्स नाही घेतलेत म्हणून आता आम्ही ते रेस्टॉरंटमध्ये यूज करणार आहे. बाबूची झोप झाली. आता बाबू झोपलेला फॅक्टरीमध्ये आणि आता उठलाय तो. त्याला पण जेवायचे, आम्हाला पण जेवायचं. खूप म्हणजे खूप भूक लागली ना बाबू. भूक लागली ना तुला अर्जुन? छान असं आहे बघा. हे बसायलासाठी बनवलंय पण आकार बाटलीचा दिलाय. इकडे अर्जुन आणि साई बसले. इकडे माझ्या भावाची मिसेस बसले. तुम्ही जर कधी सुला विनयार्डला आला असाल तर तुम्हाला कळेलच, माहीतच असेल की जिथे जाल तिथे तुम्हाला सगळं बॉटलचं डेकोरेशन दिसेल. आणि खूप छान छान मोठ्या मोठ्या बॉटल्स पण आहेत, छोट्या बॉटल्स आहेत. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे बॉटल्सने. तसं तर वाईनचा आणि आमचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाही आहे. पण आज आम्ही आलो इकडे. आम्ही टेस्ट तर वाईन केली नाही आहे. इच्छा होती करायची पण नाही केली आम्ही. असं वाटलं की काय माहीत आपल्याला आवडते की नाही, तर त्याच्यामुळे आम्ही टेस्टिंग केलेलं नाही आहे. पण ते जे पैसे होते ते आम्ही रेस्टॉरंटमध्ये यूज करणार आहोत. आणि आता आम्ही जेवायला आलो इकडे, इथेच जेवणार आहोत. तुला करायची काय वाईन? वाईन टेस्ट करायची आहे. आम्ही आलो आत्ताच जेवून. आम्ही किती 14 मोठी माणसं होतो आणि छोटे होते 4-5 जण. आमचं बिल पण तसं खूप झालंय. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण टेस्ट खूप छान आहे. बघा, हे बघा लव्ह बर्ड्स. जिथे जातील तिथे फोटो काढतात. बिचाऱ्या पोरीला पण घेत नाही. प्रवास संपला पण माझ्या अजूनही डोक्यात आहे. खूप म्हणजे खूप धमाल केली आम्ही. आणि आता आठवणींच्या बॅगा भरून परत निघालोय नाशिकवरून थेट नारायणगावला. नारायणगाव म्हणजे माझं माहेर. माझ्या मम्मीने तिकडे सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला होता. आम्ही तिकडे जेवण करून पुन्हा एकदा केक कटिंग केलं आणि केक कटिंग झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी रिटर्न गेले. अशी झाली ही आमची छोटीशी ट्रिप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साई. हॅपी बर्थडे टू. कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.